सो हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बनवत आहोत सांबर, इडली आणि डोसा, ते पण हेल्दी। तर सर्वात प्रथम मी इथं घेतली आहे तुरीची डाळ। तिला चांगली धुवून 3 शिट्ट्या होईपर्यंत तिला आपण चांगली शिजवून घेणार आहे। पण त्या अगोदर त्यामध्ये आपण सांबरचे जेवढे पदार्थ असतात ते टाकून घेणार। इथं मी घेतले वांगी 3-4, एक टमाटा, हिरव्या मिरची, कोथिंबीर आणि गाजर। हे सर्व आपल्याला त्याच्यामध्येच टाकून घ्यायचे। ह्याच्यामध्येच आपण टाकून सर्व काही शिजवून घेणार आहोत, कारण ह्याच्यामध्ये शिजवून घेतल्यानंतर सांबार एकदम मस्त झकास लागतं खायला। तुम्ही नक्कीच एकदा हे ट्राय करून बघा, तुम्हाला खूप 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 आवडेल हे। तर ह्याच्यानंतर हे सगळं टाकल्यानंतर आपण त्याला 3 ते 4 शिट्ट्या देणार आहोत। एकदम पूर्ण अशी गाळ झाली पाहिजे। तसंच सांबार एकदम असं, आता काय सांगू, बोलतानाच माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले। तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल तुम्हाला। खूप छान पद्धतीने बनते। आता इथं मी सांबार टाकलं आहे, सांबार मसाला, हळद, त्याच्यानंतर मग पाणी ओतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग मीठ टाकायचं। तर मीठ टाकायचं मी विसरले, ह्याच्यामध्ये मी नंतर टाकलं होतं, बट मी आता तुम्हाला इथं सांगते। त्याच्यानंतर मग इथं चिंचेचं पाणी घेतलेलं आहे, चिंच भिजवली आहे। इथं भिजवलं आहे मी मसूरची डाळ। तर ह्याने आपण डोसा करणार आहोत। तर हे आहे आपलं सिक्रेट। आणि इथं मी भिजवला आहे रवा, तो मिक्सरमध्येच मी डायरेक्ट काढलेला होता। इथं आधी रवा भिजवून घेतलेला आहे मी। ह्याच्यामध्ये मग आपण टाकणार आहोत कोथिंबीर, त्याच्यानंतर टाकणार आहोत ह्याच्यामध्ये मिरच्या आणि लसूण। 3 ते 4 असे लसूण टाकून घ्यायचे आहेत आपल्याला इथे। त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ, आणि जी आपण तुरीची डाळ जी घेतली होती, आपण भिजवली होती, मसूरची, ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये पूर्ण टाकून घेतल्यानंतर ह्याला मस्त असं बारीक, एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे एकदम हेल्दी डोसा आहे। जे डाएट वगैरे करतात त्यांच्यासाठी खूपच चांगल्या पद्धतीचा डोसा आहे। तुम्ही याला सहज असं बनवून खाऊ पण शकता, कारण जे डोसे आहेत हे आपण डाएटमध्ये पण यूज करू शकतो। ह्याने खूप लवकर वेट लॉस देखील होतो। तर नक्की तुम्ही हे वेट लॉससाठी देखील ट्राय करा। इथं बघा मी पेस्ट बनवून घेतली आहे चांगली याची। त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ, थोडंसं मीठ टाकून ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। अगदी चांगल्या पद्धतीने हे बघा किती सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता इथे खूप चांगल्या पद्धतीने हे झालेलं आहे। त्याच्यानंतर मग इथं टाकायचं आहे, ह्याला झाकून ठेवायचं आहे थोडा वेळ। त्याच्यानंतर आपण बघा इथं जी डाळ लावली होती त्याला पण चांगल्या शिट्ट्या झालेल्या आहेत मस्तपैकी। त्याच्यानंतर मग इथं घेतलं आहे इडलीचं भांडं। इडलीच्या भांड्याला मध्ये पाणी टाकायचं आहे, आणि इथं मी सोडा टाकला आहे, जो आपण बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकलेला आहे। त्याच्यानंतर इथं इडलीच्या चांगलं त्याला तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळ्या, आणि त्याच्यानंतर मी जे बॅटर बनवलं त्याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे, ते व्यवस्थित ह्या इडलीच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। सगळ्या जे बॅटर आहे ते व्यवस्थित टाकून घ्या। त्याच्यानंतर आपण ह्याला जे इडलीचं भांडं आपण ठेवलं आहे त्याच्यामध्ये बघा आता पाणी गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे ठेवून टाकायचं आहे। ह्याला कमीत कमी 10 मिनटं ते 12 मिनटं हे असंच ठेवायचं आहे, फुल गॅसवरती ठेवायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपली डाळ शिजलेली आहे, एकदम व्यवस्थित मस्त असं घमघमीत वास आलेला आहे। हे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे, सर्व काही शिजलं आहे आता व्यवस्थित। ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं घोटून घ्यायचं आहे हे सगळं असं बघू शकता तुम्ही। त्याच्यानंतर त्याच कुकरमध्ये आपण तेल टाकणार आहोत। तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तडक्यासाठी आपण तयारी करणार आहोत। त्याच्यामध्ये टाकलेत मी थोडेसे लसूण आपण अगोदर टाकला होता म्हणून थोडाच टाकला आहे मी इथं। त्याच्यानंतर जिरा टाकायचा आहे, तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता देखील टाका, माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही। त्याच्यानंतर इथं मी टाकला आहे सांबार मसाला आणि बेसनने अगदी एकदम असं बॅटर तयार होतं, एकदम घट्ट।
बेसन का टाकायचं आहे, कारण सांबारला एक वेगळी चव येते. तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याच्यानंतर जी आपली डाळ होती ते मी टाकली आहे ह्याच्यामध्ये. जे चिंचेचं पाणी आहे, जी चिंच भिजवली होती ते टाकून घ्यायचं आहे चिंचेचं. आणि त्याच्यानंतर मग शेवटला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. इथं मी बघा डोस्याचा पॅन घेतलेला आहे, त्याला मस्त गरम होऊ द्यायचं, तेल टाकून घ्यायचं आणि डोसा त्याच्यावरती टाकून घ्यायचं, जे आपण बॅटर बनवलं आहे. मस्तपैकी याला बघा असं करायचं आहे आणि त्याच्यावरतून टाकायचं आहे थोडंसं कांदा टाकले की एकदम क्रंचीनेस येतं त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं कांदा टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघू शकता इथं आता तो पलटी करत आहोत आपण. वाव, बघू शकता का तुम्ही किती सुंदर झालेला आहे. हा आहे मसूरचा डोसा, मसूर आणि रवा डोसा. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा. इथं मी बघू शकता इथं डोसे बनवून झालेले आहेत. इथं इडली बघा किती स्पॉन्जी झालेली आहे, तुम्ही बघू शकता इडली. आणि हे आहे सांबार, मस्त असं सांबार झाले. ह्याच्यावरती तो कोथिंबीर टाकून मस्त सर्व करा आणि एन्जॉय करा. फॉलो